आजच्या महासभेचं वैशिष्ट्य म्हणजे एकतर ही फेब्रुवारी महिन्यातली पहिली सर्वसाधारण सभा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रदीर्घ कालानंतर म्हणजे जवळजवळ 6 वर्षानंतर आज सभा भरते आणि प्रत्येक सदस्याला त्याच्याविषयी खूप कौतुक वाटत होतं आणि हेच याचं प्रमुख वैशिष्ट्य आहे की एवढा 5 वर्षाचा काळ गेला सभागृह बसण्यासाठी आणि ह्या सभेमध्ये जे विषय आले ते सर्वसामान्य जनतेचे गरजू लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते आणि त्यामुळे ही सभा त्या पद्धतीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रशासकीय कार्यकाळात कोरोनामध्ये प्रत्येक नवी मुंबईकर जनतेने भोगलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी त्यांना कुठल्याही गोष्टीसाठी म्हणजे आरोग्याविषयी शिक्षणाविषयी त्यांची हेळसांड झालेली आहे आणि तेव्हा प्रशासकीय कार्यकाळ होता. या कार्यकाळात नक्की कुठल्या पद्धतीने कारभार आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेचा चालू होता हे जाणण्याचा पुरेपूर अधिकार नवी मुंबईकर जनतेला आहे आणि त्याच दृष्टीने आम्ही विविध तदर्थ समित्या स्थापित केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये नगर रचना विभागासाठी आहे, आरोग्य विभागासाठी आहे, अभियांत्रिकी विभागासाठी आहे आणि या व्यतिरिक्त म्हणजे नगर रचना आरोग्य विभाग किंवा अभियांत्रिकी विभागाव्यतिरिक्त जे विषय असणार आहेत त्या संदर्भात एक तदर्थ समिती स्थापन केली आहे आणि ह्या समित्यांचा कार्यकाळ तोपर्यंतच असणार आहे जोपर्यंत पूर्ण ह्या 5-6 वर्षामधला जो कार्यभार आणि त्यांचं इत्थंभूत माहिती आम्हालाच महासभेपुढे भेटत नाही आणि एकदा तो एक त्या अनुषंगाने आलेली माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आणि त्या आमच्या माध्यमातून नवी मुंबईपर्यंत जनतेपर्यंत पोहोचली की ह्या सभा बरखास्त होणार आहे. समित्यांच्या माध्यमातून अहवाल जो सादर होणार आहे त्याच्यामध्ये जर कोणी दोषी आढळला तर सार्वभौम असे महापालिका म्हणजे सभागृह यासाठी दोषींना कारवाई करण्यास जबाबदार असणार. असं नाही आहे, समितीच्या माध्यमातून कायदेशीररित्या कारवाई केली जाईल. कायदेशीरपणे सभा आयुक्त असोत किंवा इतर अधिकाऱ्यांकडून ती माहिती घेतली जाईल आणि कधीही समितीच्या माध्यमातून कुठलीही चौकशी झाली तर त्याचा प्रॉपर असा आपल्याला रिझल्ट येतो आणि तो ह्या समित्या आपण नवी मुंबईकर जनतेला त्याची माहिती देण्यासाठी करतो. RTIच्या माध्यमातून एखादा विषय टाकला तरी तो पूर्णपणे नवी मुंबईच्या सगळ्याच जनतेपर्यंत पोहोचेल असं नाही आणि ही महासभा म्हणजे आपल्या नवी मुंबई जनतेचा एक आरसा असणार आहे की ज्याच्यातून त्यांना पूर्णपणे माहिती त्याविषयी मिळणार. असं काही नाही आहे. आयुक्त स्वतः प्रशासनाचा भाग आहे आणि मी महापौर म्हणजे प्राधिकरणाचा भाग आहे. इतर आता ह्या 6 वर्षामध्ये एवढे बॅकलॉग आपल्याकडे झालेले आहे. आता महापौर आणि सभागृहाची प्रायोरिटी असणार आहे की ह्यापुढे आपण कार्यभार उचित पद्धतीने सांभाळून नवी मुंबईची जी गती कुठेतरी खुंटलेली वाटते ती पूर्वपदावर आणायची आणि त्यासाठी ह्या समित्या गठीत केल्यात की प्रॉपर त्या दृष्टीने म्हणजे कार्यभाग बघायला ती समिती कारणीभूत असेल आणि समितीच्या माध्यमातून कार्य केलेलं नंतर महासभेपुढे आणण्यात येईल आणि महापौर महासभेचा भाग आहे जो त्या सभेमध्ये त्या जे अहवाल आहेत त्याच्यावर निर्णय देणार आहे आणि दोषींना जे काही कार्यवाही करणार आहे ते महासभा करणार आहे, महापौर करणार आहे. नक्कीच अधिकारी वर्गाला काहीही त्रास त्याच्या माध्यमातून दिला जाणार नाही आहे. जेव्हा त्या समितीच्या माध्यमातून कुठलेही डॉक्युमेंट्स किंवा कुठलेही पेपर्स त्यांच्याकडून मागितले जातील, जर अधिकारी वर्ग पॉझिटिव्हली जर देत असतील तर त्यांना कुठलाही त्रास होणार नाही आणि समिती आपण सगळ्या जनतेसाठी करतो त्याच्यामुळे त्या समितीमधून कोणाला त्रास द्यावा हा नक्कीच उद्देश नाही आहे. प्रभाग समितीमध्ये मी तुम्हाला एक उदाहरण देते. आता प्रभाग समिती जर आपण म्हणजे जुन्या पद्धतीने केली असती तर आता नेरूळ गावचा जो प्रभाग झालेला आहे म्हणजे नेरूळ गावाचे 2 वॉर्ड सेक्टर 16-18 हा जो आहे तो नेरूळ विभागामध्ये येत होता, पण जो 48चा पार्ट जो तुम्ही बोलाल तो करावा म्हणजे बेलापूर नोडमध्ये जात होता. मग एकाच प्रभागाचे 2 भाग प्रभाग समितीमध्ये कशा कार्यरत होते. जे आपण प्रभाग समित्या केलेल्या आहेत
पूर्ण प्रभाग घेऊन केलेला आहे. कुठलाही प्रभाग ह्याच प्रभाग समितीत अर्धा, दुसऱ्या प्रभाग समितीत अर्धा असा नाही केलेला आहे. त्याच्यामुळे योग्य पद्धतीने ते नियोजन केलं गेलेलं आहे. आता बघायला गेलं तर तुर्भे आणि जे 14 गाव आहेत त्याच्यामध्ये जो अजून आपण बोगद्याची जी मागणी केली तो पूर्ण झालेला नाही. तुर्भा आणि 14 गाव जर जोडू शकतो तर दिघा आणि तुर्भे का नाही? आणि प्रभाग समितीमध्ये कुठल्याही जनतेला तिथं हजर व्हायचं नसतं. प्रभाग समितीमध्ये जे कार्यभार होते ते सन्मान्य सदस्यांच्या माध्यमातून होतं. मग ते आता जर दिघ्यावरून महानगरपालिकेच्या ह्या सभागृहापर्यंत लोक येऊ शकतात, 14 गावामधून लोक ह्या सभागृहापर्यंत येऊ शकतात, तर आपल्या स्थानिक असलेल्या ज्या विभाग कार्यालयापर्यंत नाही जाऊ शकत का? प्रत्येक नगरसेवक किंवा सन्माननीय सदस्य तेवढा सक्षम आहे की त्या प्रभाग समितीपर्यंत पोहोचू शकतो. आणि कुठलंही कार्य प्रभाग समितीच्या अध्यक्ष जे होतं ते नंतर महासभे जे झालं नाही तर ते महासभे पुढे येतं. मग ह्याच्यात कुठल्याही प्रभाग रचनेमध्ये त्रुटी किंवा चुकीच्या पद्धतीने झालेलं नाही, ते योग्य पद्धतीने झालेलं आहे. गरजेपोटी घरं म्हणजे आता जी लोकांनी बांधलेली आहे आणि शासनाच्या माध्यमातून बऱ्यापैकी त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. शास्तीच्या दरात 100 रुपये जर आहे तर त्याच्यावर 300 रुपये शास्ती जात होती. आता तसं नव्हतं, 105 रुपये, म्हणजे एवढा डिफरन्स होणार आहे. लोक आपली टॅक्स द्यायला तयार आहे. प्रत्येक बाबतीत म्हणजे एखाद्या बिल्डिंगला एकत्र टॅक्स येत असेल तर हेही तयार आहेत की आम्हाला सेपरेट टॅक्स करून द्या, आम्ही सेपरेट टॅक्स भरायला तयार आहोत. पण मानसिकता शासनाकडून अशी जर तिप्पट करायची असली तर एवढा टॅक्स म्हणजे आपल्या घराचं जे बजेट आहे ते पूर्णपणे कोलमडतंय. मग कुठेतरी हे 5% शास्ती दर लावून आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी जो डिसिजन नवी मुंबईकरांसाठी घेतलेला आहे तो नक्कीच खूप मोलाचा आणि प्रत्येक विरोधकांकडून पण त्याची स्तुती झालेली आहे, कारण तो सगळ्याच स्तरातल्या लोकांसाठी उपयोगाचा आहे. खरं तर हा विषय शास्तीचा होता. OCCC आयुक्त साहेबांनी तो विषय मध्ये काढला की कशा पद्धतीने OCCC नाही तर शास्ती दर जास्त लागू शकतो. पण नवी मुंबईतले जेवढे गावठाण आहेत त्याच्यात कुठल्याच गावातल्या घरांना OCCC नाही आहे. आता ज्या पद्धतीने सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की जी पालिकेचे जे बांधकाम आहेत ते OCCC न घेता जेव्हा बांधले गेले आणि त्याच्यावर कारवाई म्हणजे मागितली तेव्हा त्यांनी CC मंजूर केली. का तर ग्रामपंचायतकालीन बांधकाम आहे म्हणून. मग हे नवी मुंबईतली जी गावं आहेत ती ग्रामपंचायतकालीन नाही आहे का? आधी ग्रामपंचायतच होती ना आपल्याकडे. आणि तेव्हाचं बांधकाम जे होतं ते आज गरजेपोटी म्हणजे एका वडिलांना 2 मुलं असतील, ते एका घरात राहत होते, पण गरजेपोटी त्यांनी 2 घरं एकाच घरावर दुसरा माळा चढवला. ह्याच्यात चुकीचं काय केलं? आणि सुरुवातीपासून जर पालिकेच्या माध्यमातून त्यांना CCOC दिली असती तर आज ती सगळी घरं अधिकृत असतील. म्हणजे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स बांधतात तेव्हा CCOC अप्रूव्ह होते, पण आम्ही जे मूल ग्रामस्थ आहोत त्यांना CCOC न देणं हे दुय्यम भाग होतं. आणि तो सर्व सदस्यांनी तो आक्रोशामधून दाखवला. या संदर्भात आपण विशेष सभा लावणार आहोत, कारण प्रत्येक सदस्याला ते पोटतिडकीने मांडावेसं वाटतं.